मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण अशा फोटोला अशा टाईपमध्ये बनवणार आहोत. तर त्याला व्हिडिओला स्टार्ट करतो. पहिलं प्रथम आपण एडिट फोटोमध्ये जायचं. व्हाईट कॅनव्हास घेऊन जी आपल्याला साईज पाहिजे ती आपण साईज घ्यायची आहे. साईज घेतल्याच्या नंतर ॲड फोटोमध्ये जाऊन बॅकग्राऊंड आपलं ॲड करायचं आहे. मी तुम्हाला बॅकग्राऊंड दोन्ही देणार आहे, मर्ज करून पण देणार आहे. तर दोन्ही बॅकग्राऊंड असे मर्ज करायचे आहे. तुम्ही पद्धतशीर एकदम दोन्ही बॅकग्राऊंड मर्ज करायचे आहेत. तुम्हाला रेडीमेड पण बॅकग्राऊंड देईल. याची साईज ॲडजस्ट करून अशा टाईपने तुम्ही मर्ज करून घ्या. मर्ज करून झाल्याच्या नंतरला टूल्स बारमध्ये जाऊन कॉन्ट्रास्ट आपण वाढवून घेऊया, म्हणजे थोडा बॅकग्राऊंडला लुक येईल. त्यानंतरला ॲड फोटोमध्ये जाऊन मॉडेलचा फोटो घ्यायचा आहे आपल्याला, जो पण आपण जो एडिट करणार आहोत तो फोटो घेऊन क्रॉप तर आता सर्वांना माहीतच असेल कसे करतात. पिक्सआर्टमध्ये ॲप पण आहेत, तर तुम्ही अशा प्रकारे क्रॉप करू शकता. मी हे घाईमध्ये तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही टाईम घेऊन एकदम चांगलं क्रॉप करू शकता. क्रॉप करून झाल्याच्या नंतरला बॅकग्राऊंड आणि त्याला परफेक्ट ॲडजस्ट करून मॉडेल ठेवायचं आहे. मॉडेल ठेवल्यानंतरला ॲड फोटोमध्ये जायचं आहे. त्यानंतरला एक ब्लॅक शॅडो तयार आपल्याला बनवायचे आहे. तशी ब्लॅक एक बॅकग्राऊंड घेतला आहे आपण, त्याचे आपण शॅडो बनवणार आहोत. तर शॅडो आपल्याला ऑनलाईन पण भेटतील, तुम्ही ऑनलाईन पण शॅडो घेऊ शकता. ते शॅडोला थोडंसं सुरुवात परफेक्ट शॅडो ॲडजस्ट करायचे आहे. शॅडो परफेक्ट ॲडजस्ट करून घ्या फोटोला. परफेक्ट गिटारला ॲडजस्ट होईल अशी आपण ते ॲडजस्ट करून घेतोय. ॲडजस्ट करून झाल्यावर त्याचीच आपण एक डुप्लिकेट लेअर करून घेऊ.
हे थोडेसे ब्रशमध्ये ॲडजस्ट करूया. त्यानंतर आपण तिथे डुप्लिकेट लेअर करूया. हे थोडं जास्तच हे झालं. डुप्लिकेट लेअर घेऊया आपण डुप्लिकेट घेऊन स्विचच्या इथे आपण अशा प्रकारे ॲडजस्ट करू. ती स्विचच्या वरती आहे लेअर खाली जाऊन किंवा लेअरच्या खाली अशी घेऊ. आता कशी परफेक्ट एकदम येईल. थोडं ॲडजस्ट करायचं आहे आपल्याला. शॅडो कुठे चांगले वाटेल ज्या दिशेला आपण शॅडो ठेवायचे आहे तर मी शॅडो लगेच ॲडजस्ट करतो. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला अशाच येत राहतील. परत आपण एक डुप्लिकेट लेअर घेऊन थोडीशी अशी मोठी करून पाठीकडे शॅडो दिसण्यासारखं आपण त्याला साधारणतः पाठी टाकून ठेवूया. तिथे बघा कसं चांगलं लुक आलेलं आहे. अशा रीतीने आपली व्हिडिओ